सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 3 नोव्हेंबर आणि 2 तारीखचे छोटेसे क्लिप्स मी ॲड करेन, ते तुम्ही बघा. 2 तारीख खूप हॅक्टिक होता, कारण सकाळी 7:30-8 वाजल्यापासून जी माझी गाडी चालू होती ती रात्री आय थिंक 11:30पर्यंत, 11 वाजेपर्यंत माझी गाडी चालूच होती, माझी गाडी. आणि आज आहे 3 तारीख, वाजलेत सकाळचे 9:45. मी आत्ताच्या रूमवरून इकडे आली आहे, जिथे माझा नवीन ठाव ठिकाणा असणार आहे. आणि थोडं सामान लावती आहे, कारण की मला लवकरात लवकर हे आटपून स्टुडिओला रिटर्न प्रॉपर चालू करायचं आहे. कामं झाले, काहीच करायला भेटत नाही आहे, पण स्टुडिओ सुरू करायचं आहे लवकरात लवकर. त्याला बॅक टू वर्क म्हणतात ना, बॅक टू वर्क. ओके, थोडे लागलेत, थोडे बाकी आहेत, ते आता मी लावणार आहे. ॲक्च्युली सकाळचे 9:45 म्हणजे तुम्ही समजू शकता, मी सकाळी उठून आवरून आली 8 वाजता आणि आता हे काम करणार आहे. पण मला असं वाटतं की थोडं आवरून घेतल्यानंतर मग मी हे फॅन वगैरे लावायचं काम करू शकते. OTT ऑफ द डे. टायर्डनेस थोडीफार अजूनही ऑफकोर्स असणार आय थिंक, कारण की लिटल हॅक्टिक डेज चालू आहेत माझे, कारण की मी इथून पळते तिथून पळते, इकडून तिकडून पळतच आहे नुसती. फटाफट आवरून घेते, म्हणजे थोडाफार सामान लावून घेते. खूप मोठी चुकी म्हणजे माझी खूप मोठी चुकी म्हणजे माझ्याजवळ स्टँड आहे, पण मी स्ट्रगल करते बिकॉज ते दोन्ही स्टँड मी ठेवलेत स्टुडिओमध्ये, कारण मी तिथे शूट्स करत असते, छोटे मोठे मेकअप रिलेटेड रील्स, तर मी सगळं तिकडे ठेवलं आहे. आणि आता इथे माझ्याजवळ असं स्टँड नाही आहे, बट काहीतरी मॅनेज करते आहे मी. सवयच लागली आहे मला मॅनेज करायची. ओके, स्टुडिओ हे जे काही कपाट्स वगैरे आहेत, या जे लाकडी सामान आहे त्याला ओल पकडली आणि त्याला आतून बुरशी काइंड ऑफ आली आहे, आणि त्याच्यामुळे बहुतेक सामान खराब झालं आहे. बट जे काय राहिलं आहे त्यातल्या त्यात वापरायचा प्रयत्न चालू आहे. डोंट जज, कारण की मला फक्त हा स्पेस खाली करायचा आहे, जेणेकरून जर कोणी इथे फॅन वगैरे करायला येत असेल तर त्यांना अडचण नको व्हायला. त्याच्यामुळे जमेल तेवढा मी स्पेस खाली करायच्या प्रयत्नात आहे. माझ्याजवळ आय थिंक माझे कपडेच खूप जास्त आहेत, बाकी काही असं नसं माझ्याकडे माझे कपडेच खूप आहेत. कपड्यांचा शॉर्टेज. इथे ठेवू का? जागाच नाही मोबाईल ठेवायला. हा माझा रेग्युलर फेस आहे, विदाउट एनी काइंड ऑफ प्रोडक्ट. मॉइश्चरायझर नाही, सनस्क्रीन नाही, सिरम नाही, काहीच नाही. आता काही टायमापासून मला फक्त आणि फक्त व्हाईट कलर आणि व्हाईट कलरचे शेड्स जे असतात डार्क टू लाईट, ते आवडायला लागलेत. मला भीती वाटते आहे इन फ्युचर, काही दिवसात या काही महिन्यात जे सगळे कलर्स दिसत आहेत ते जाऊन ते कलर नको यायला कपाटात. ला 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 ला. हे नॅपकिन्स नाही आहेत, हे आहेत पिलोज कवर, जुनेच आहेत म्हणा. मॅनेज. बट आता मी काय करते, तर माझे जे ब्लाउजेस आहेत जे मी मस्त वॉश करून ठेवलेले होते, ते मी एका काय म्हणतात, एका कवरमध्ये, साडी कवर आहे हे, त्यामध्ये असेंबल करते, म्हणजे सगळे ब्लाऊज एकत्र राहते. हे ॲक्च्युली सगळे नाही आहेत, थोडेफार स्टुडिओमध्ये आहेत, कारण की शूट्स करताना मी तिकडे ठेवलेले वापरते. सो पण घरी आणून जे मी धुतलेले ते मी आत असेंबल करून कपाटमध्ये ठेवणार आहे. तर येस, ॲक्च्युली झालं आहे, कारण जास्ती नाहीच होते, एवढेच होते, बाकीचे ते सगळे तिकडेच आहेत, त्याच्यामुळे ते तिकडून आणेन आणि यात
ॲड करेन, पण ते वॉश केल्याशिवाय मी ठेवू शकणार नाही. तर हा एक छानसा भेटला आहे, जो की मला ॲक्च्युली आत्याने दिलेला. नाहीतर माझ्याजवळ हे असे पिंकवाले होते आणि असे हे ट्रान्सपरंट. आणि हा एक आला आहे आत्ता. गाईज, मी सध्यासाठी एवढं जागा क्लिअर केली आहे, म्हणजे बहुतेक सामान मी असेंबल केलं आहे. हॉलचं पण तुम्ही बघू शकता, क्लिअर झालं आहे हॉल पूर्ण. आता मी आले किचनमध्ये. नेटफ्लिक्सला सिरीज लावली आहे, कोरियन ड्रामा, आणि फ्रीज क्लीन करते. हालत खूप बेकार आहे फ्रीजची. कपडे चेंज, कारण की मी आंघोळ केली आहे आणि आता मी शेगडी घेऊन आली आहे रिपेअर करून, कारण की ती झालेली खराब. सर्व्हिसिंग करून आणली आहे आणि तिला आता मी जरा साफ करते आहे. ओके, फ्रीज तर दुपारी झालेला. त्याच्यानंतर हे असेंबल केलं, तुम्ही बघू शकता. हे ॲक्च्युली करताना मी व्हिडिओ करू शकली नाही, पण कारण बॅटरी लो आहे आणि माझ्या काहीतरी केलं आहे. मी कांड ॲक्च्युली म्हणजे मी ना माझं बिल भरत होती आणि तेव्हा झालं कांड. आणि त्याच्यामुळे माझ्या सिमची रेंज गेली आहे. आणि एअरटेल एवढं खराब आहे ना, कस्टमर केअरला कॉल लागत नाही आहे. आणि आता ते बंद करण्यासाठी मला असं कळलं आहे की दुसऱ्या कुठल्या तरी नंबरवरून त्यांना डिटेल्स द्यावे लागणार आणि ते बंद होणार. म्हणजे आता काही दिवस माझं सिम असणार आहे बंद. मी त्याचमध्ये माझा टाईम आज गेला, अर्ध्याहून जास्त वेळ वाया. तर तेच ओके. आता मी शेगडी साफ करते. पाऊस मस्त पडतोय ना, किती घासावी लागते हिला मला. ते वाजलेत 9. ॲक्च्युली मी जाते आता पुन्हा आत्याच्या घरी झोपायला, कारण की ते अजून थोडंसं फॅन वगैरे लागायचं बाकी आहे आणि सामान पण नाही भरलं आहे. आता फायनली माझ्याकडे गॅस आहे, म्हणजे सिलेंडरचं काम झालं आहे. त्याच्यामुळे उद्यापासनं प्रॉपर मी इथे राहू शकेन. झाली जी मगाशी मी धुत होती सगळी देवाची भांडी, पाण्याची सोय झाली आहे, गॅस आला आहे, फ्रीज क्लीन झाला आहे पण पूर्ण खाली आहे, कारण की उद्या सगळं सामान भरलं जाईल. रॅक लावून झालं आहे, भांडी अशीच ठेवली आहेत सध्या. ते स्टँड लावायचं बाकी आहे ॲक्च्युली. हे स्टँड उद्या लागलं जाईल, कारण की आज इकडे सगळं बंद असल्या कारणाने ना कोणी कामासाठी आलेलं नाही, सगळेजण आपापल्या गावी गेले. सो हे स्टँड इथे लागलं की भांडी जातील तिकडे, आणि जे नको आहे यातलं ते मी इथे वर ठेवणार आहे स्टोरेज. ठीक आहे, बाकी ठीक आहे. कचरा काढला आहे, कचरा घेऊन जायचं आहे फेकायला. 3 तारीख ही 3 नोव्हेंबर 2025 माझ्यासाठी संपलेला आहे. आता मी घरी जाऊन चेंज करून झोपून जाणार आहे. उद्या सकाळी लवकर येऊन पुन्हा ती सगळी कामं उरकून 2 दिवस अजून मी देणार आहे सेट होण्यासाठी. नंतर बॅक टू स्टुडिओला जाणार आहे. तिकडे जो मेस आहे तो क्लिअर करणार आहे आणि बस. तर स्टे ट्यून. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके, आणि काय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.